हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जुईकर हाऊस. नेहमीचाच आपला नॉर्मल राईस, पुलाव, बिर्याणी, मसाले भात वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला राईसची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. मी आज तुम्हाला अंडा राईसची रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही त्याला बुर्जी राईससुद्धा बोलू शकता. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक पळी तेल, 3-4 मिरी, लवंग, 2 इलायची आणि तेजपत्ता टाकून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते पाणी उकळून घेते. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ ॲड करते. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता. त्याच्यावर झाकण ठेवून हा राईस छान शिजवून घेते. तुम्ही हा राईस अशा पद्धतीने न शिजवता कुकरमध्ये पण शिजवू शकता. तुम्ही पाहू शकता आपला राईस छान शिजलेला आहे. आता मी हे एक्स्ट्राचं पाणी याच्यामधून गाळून घेते. मी इथे एका बाउलमध्ये 4 अंडी फोडून ती फेटून घेते. त्यानंतर एका कढईमध्ये 4 पळी तेल घेते. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3-4 लसूण पाकळ्या बारीक चिरून आणि 2 बारीक चिरलेले कांदे ॲड करते. कांदा आता शिजलेला आहे. त्याचा छान कलर चेंज झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो ॲड करते. कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करते. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2.5 चमचे घरगुती लाल तिखट ॲड करते. त्यानंतर 2 चमचे एव्हरेस्टचा चिकन मसाला ॲड करते. हे सर्व मसाले छान एकत्र मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते. त्यानंतर याच्यामध्ये मी मगाशी जे फेटलेले अंडे होते ते ॲड करून छान मिक्स करून घेते.
आपली भुर्जी तयार झालेली आहे. आता मी याच्यामध्ये जो मगाशी शिजवलेला राईस होता तो ॲड करते आणि छान मिक्स करून घेते. आपला भुर्जी राईस तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.